नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वयं इंटरनॅशनल ॲग्रोची प्रतिनिधी मी श्रद्धा देवरे। आज आम्ही निवृत्ती जोंधळे यांच्या शेतात आलेलो आहोत। यांच्या वाल या पिकाला आम्ही मागच्या सोमवारी म्हणजेच 10 दिवसाआधी आपली ॲक्टिव्ह पॉवर ही कॅन दिलेली होती। सो त्या कॅनमुळे त्यांच्या वालाला काय परिणाम झाला, कसा रिझल्ट आला हे स्वतः त्यांच्या शब्दातून ऐकूयात आपण। सर नमस्कार। नमस्कार सर, आपली ॲक्टिव्ह पॉवर कॅन दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या वाल या पिकामध्ये काय फरक जाणवतोय? फुलकळीत वाढ आहे। हां हां झाडाच्या शेंडा चालतोय चांगला, झाडाला काळोखी वगैरे चांगली आलेली आहे। सर, तुम्ही आता सांगितलं की तुमचे असे काही झाड होते ज्याची वाढच होत नव्हती, म्हणजे त्याला फुलकळी वगैरे येत नव्हती, त्याबद्दल काय सांगाल? त्या प्रत्येक झाडाला आज नवीन शेंडा निघाला आहे आणि नवीन फुलकळी पण चांगली निघाली। बरं, म्हणजे शेंगांची आणि फुलांची वाढ तुम्हाला दिसते? हो, दिसते। अशा अर्थाने शेतकरी बंधूंनो, आपली ॲक्टिव्ह पॉवर ही जी कॅन आहे ही 10 दिवसात याचा रिझल्ट आलेला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचे असे काही झाडं होते ज्याची फुलकळी वाढत नव्हती, त्याला फुलं येत नव्हते, त्याची 10 दिवसातच आपल्या ॲक्टिव्ह पॉवरच्या माध्यमातून चांगली ग्रोथ झालेली आहे। नवीन प्रत्येक झाडाला नवीन फुलकळी, प्रत्येक झाडाला नवीन शेंडा निघालेला आहे। म्हणजे आधी कसं होतं तुमचं? मग आधी हा शेंडा नव्हता प्रत्येक झाडाला, शेंडा नव्हता। हा। पावसामुळे हे इकडे तुमचं जरासं शेत जे आहे, हे जे तुमची इकडले जागा आहे ती थोडीशी मुरमट जागा आहे ती। तर मग त्याच्यात हेच कसं वाटतं आता? चांगले रिझल्ट आले या औषधाचे। तर आपण 8-10 दिवसापूर्वी झाडं पाहिले होते की काही लाल कोळीनं वगैरे लाल पडलेले होते आणि स्टॉप होते, तर आता त्याच्या याच्यात काय वाटते तुम्हाला? त्यांना पण प्रत्येक झाडाला नवीन शेंडा निघालेला आहे। नवीन शेंडा त्या झाडं निघाल्या, हो। म्हणजे आपण जे त्या दिवशी झाडं पाहत होतो जे लाल पडले होते आहे अशा प्रकारचे, ते आता मला दिसले नाही, मी आता शोधतोय बराच वेळ झालं किंवा आहेत, पण थोड्या कमी प्रमाणात दिसत आहे बाबा की हे अशा पद्धतीने ते ग्रीन पण झाले थोडे थोडे झाडं ते। हा। हे छान आले ना, हे मस्त आहे। हो। तुमच्या अर्थानं की हे जे वावरातले तुम्हाला याला जरा जास्त शेंडा निघत नव्हता, हा, तो आता निघतोय चांगला, आता चांगलं निघतं आता। शेंगा पण भरपूर लागल्यात का माझा? हो। वालाची आधीची कंडिशन होती जी 10 दिवसाआधी आम्ही बघितली होती, त्या वालाच्या याच्यात असं फरक दिसतोय की त्यांचे काही हे जे झाडं आहेत यांना आता चांगल्या पद्धतीने शेंडा फुटतोय, प्लस त्यांना चांगल्या पद्धतीने फुलांची संख्या वाढतीये, शेंगा चांगल्या आलेल्या आहेत। तिथे भरपूर ठिकाणी असं होतं की काही झाडं वाळून गेलेले होते, त्या पूर्णपणे एका जागेवर शांत होते, त्यांना फुल शेंगांचा काहीच परिणाम नव्हता, काही दिसत नव्हते। पण आता 10 दिवसांनी जेव्हा ॲक्टिव्ह पॉवर ही कॅन सोडल्यामुळे त्याला प्रत्येक झाडाला ही संख्या दिसतीये की प्रत्येक झाडाला थोडा ना थोडा शेंडा वाढलेला आहे, फुलकळी दिसतीये, शेंगांची वाढही चांगल्या प्रमाणात झालेली आहे। त्याचबरोबर त्याची काळोखी वाढलेली आहे, चांगली ग्रीनरी आली आहे, सगळे जे पानं आहेत ते चांगल्या पद्धतीने असे हिरवेगार झालेले आहेत। हो। तुम्हाला पण असं वाटते का? हो, 100% वाटते? हो, 100% रिझल्ट आला। आमच्यासाठी म्हणू नका। नाही असं या वाल पिकाची लागवड ही जुलैमध्ये केलेली असून ॲक्टिव्ह पॉवरमुळे हा प्लॉट 5 महिन्याचा असूनही त्याला नव्याने फुटवे निघत आहेत व फुलांची आणि शेंगांची वाढ ही नव्यासारखीच होत आहे। हा पण छान आहे ना, हा पण येऊन जाईल अजून, याला 2 दिवसात परत कळी येईल। बरोबर, असं फरक जाणवतो। याच्या आधी नव्हतं का असं काही? कसं होतं आधीचा मग प्लॉट? याच्या आधी ना काही झाडांना खूप होतं आणि काही झाडं एकदम शांततेत उभी होती, आता ते झाडं नाही तशी। आता प्रत्येक झाडाला फुल निघून राहिलं, आधी नव्हतं असं? हा, आधी नव्हतं असं, आता हे प्रत्येक झाडाला असं फुल निघतंय। आता काही झाडं जागेच उभी होते पूर्ण, आता तशी उभे नाही ते झाड। हे जे हे असं, हा, हे बघा आता हे प्रत्येक फुल उमललं आता ते। सगळीकडे नव्हतं का असं? नाही, आणि कळी वंचायचं कार्य चांगलं आहे असं। काय असते ते? कळी फुलते फुल, हां, म्हणजे कळी प्रत्येक फुलाचं रूपांतर कळीत होत आहे असं। असा फरक जाणवतो मला। हे याला पण भरपूर आले बघा। हा,
तर ते झाड पूर्ण उभं होतं. हे का? हा, उभं होतं ते झाड, पहा ना तुम्ही, त्याला आता फुल निघून राहिलं.